I'm living the guide. वहाँ कौन है तेरा मुसाफिर, जाएगा कहाँ, दम ले ले घड़ी भर, ये छैया पालेगा कहाँ, वहाँ कौन है तेरा. 1965 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानं देव आनंद यांना राजू गाईडची अजरामर ओळख मिळवून दिलीच. शिवाय वहिदा रेहमान यांना त्यांच्या करिअर मधली एक महत्वाची भूमिका अधोरेखित करून दिली. शादी हुई तुम्हारी? जी नहीं, अभी तक तो भगवान ने बचा के रखा है. क्यों? सुखी रहेगी तुम्हारे साथ. ये भी आपका ख्याल है? हम तो साहब बड़े सख्त आदमी हैं. रोटियां पकवाएंगे, सेवा करवाएंगे, पैर दबवाएंगे, और अगर ऐसी वैसी कोई हरकत करेगी जैसी कि कल आपने की तो 2-4 झापड़ भी रसीद कर देंगे. साथ में प्यार भी करोगे कि नहीं? प्यार तो करना ही पड़ेगा. सब दूर अंधेरा मुसाफिर. विजय आनंद यांचा गाईड R.K. नारायण यांच्या कादंबरीवर आधारलेला होता. पहिल्यांदाच एक हिंदी सिनेमा एका वेळी हिंदी आणि इंग्लिश मध्ये शूट झाला. हा काळाच्या पुढे जाणारा सिनेमा होता. When I was approached by Pearl Buck to do an American film. गाईड सिनेमाच्या मागे मोठा इतिहास आहे. अनेक महत्वाच्या घटना त्यात आहेत. तुम्हाला माहित असेल, गाईड सिनेमा हा R.K. नारायण यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीला पंडित नेहरूंचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय. आम्ही जेव्हा हक्क खरेदी केले तेव्हाच सिनेमा 2 व्हर्जन मध्ये करायचं ठरवलं. इंग्लिश व्हर्जन टॅड डॅनरस्कीने दिग्दर्शित केलंय, तर हिंदी गाईड दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या मनात राज खोसला होता. तो चांगला दिग्दर्शक आहे. त्याला नवकेतन मधून ब्रेक मिळाला होता. माझा मोठा भाऊ चेतननेही बरेच सिनेमे केले होते. त्याने टॅक्सी ड्रायव्हरही केला होता. त्यावेळी तो हकीकत मध्ये बिझी होता. शेवटी मी विजय आनंदला सिनेमा करायला सांगितलं. Chetan got busy with his Hakikat. So ultimately I persuaded Vijay Anand to do the picture. मी विजय आनंद बरोबर काला बाजार केला होता. मी आणि देव शूट करत असताना विजय नेहमी सेटवर यायचे, त्यामुळे मी त्यांच्या बरोबर कम्फर्टेबल होते. पण देव नाही म्हणाले, आपल्याला चेतन भाईंनाच घ्यायला हवं. आम्ही 10 दिवस चेतन भाईंबरोबर शूट केलं. for 10 days in Udaipur. Dev said कि then now we will finish the English version first. उदयपूरला शूट केलं. त्यांना अगोदर बाहेरचं शूट पूर्ण करायचं होतं, पण 2 दिग्दर्शकांमध्ये गैरसमज झाले. म्हणून देव म्हणाले, पहिल्यांदा इंग्लिश व्हर्जन शूट करूया, मग हिंदी शूट करू. इंग्लिश गाईड संपल्यावर हिंदी सुरू केलं आणि विजय आनंद दिग्दर्शक म्हणून आले. मी खुश होते. विजय आनंद was there. वहाँ कौन है तेरा. निर्माता देव आनंदचा गाईड, नवकेतनचा आंतरराष्ट्रीय गाईड. नवकेतनचा हा पहिला रंगीत सिनेमा. ले ले घड़ी भर, ये छैया पालेगा कहाँ. असं म्हणतात, विजय आनंद यांना हा सिनेमा करण्यात फारसा रस नव्हता, पण आज त्यांच्या करिअर मधला हा सर्वोत्तम सिनेमा समजला जातो. One man who विजय आनंद या व्यावसायिक सिनेमात बऱ्याच वेगळ्या गोष्टी आणल्या. विजय आनंद यांनी गुरुदत्त यांच्यासोबत काम केलं होतं. ते नवकेतनचाही भाग होते, कारण ते देवानंदचे जवळचे मित्र होते. त्यामुळे या सिनेमात नवी एलिमेंट्स आले. शिवाय देव आनंद यांना हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा होता. the film one step further from what Gurudutt had done in Pyasa. सुनिए जनाब, यहीं के रहने वाले मालूम होते हैं आप? जी. बता सकते हैं राजू गाइड का पता कहाँ मिल सकता है? क्यों नहीं, किसी भी बच्चे से, किसी पैसेंजर से, किसी कुली से, बल्कि मैं तो कहता हूँ बेशक रेल के इंजन से पूछ लीजिए. सिनेमाची कथा फिरते राजू गाईड भोवती. हा टुरिस्ट गाईड रोजीच्या प्रेमात पडतो. खंडहरों में देखो रोजी एक गाइड खड़ा है. राह को देखती हुई रहने को नहीं. तेरे मेरे सपने. रोजी नको असलेल्या एका लग्नाच्या वेळीत अडकलेली असते. तिला नृत्यांगना व्हायचंय, पण नवऱ्यामुळे तिच्यावर खूप बंधनं पडतात. अगर हिम्मत है, हुनर है, लगन है, शौक है, तो जो कुछ नामुमकिन है मेरे सामने आए. एक दिवस ती लग्नाचं बंधन तोडून निघून जाते. राजू तिचा मॅनेजर बनतो. रोजी यशस्वी नृत्यांगना बनते. राजू दारू जुगार यात पैसे उडवत असतो. एक दिवस तो रोजीच्या खोटी सही केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात जातो. 2 वर्षांनी तो बाहेर आल्यावर गावकरी त्याला साधू समजतात. शायद ये स्वामीपन काम करता. आणि
त्याच वेळी गावात दुष्काळ पडतो. अशा काही घटना घडतात की राजूला गावात पाऊस पडावा यासाठी उपोषणाला बसावं लागतं. पण गावकऱ्यांसाठी राजू खरोखरच अन्न आणि पाण्याचा त्याग करतो. गावात पाऊस येतो आणि राजू शेवटचा श्वास सोडतो. त्या काळात गाईड हा सिनेमा एकदमच वेगळा होता. सिनेमातल्या मुख्य जोडीचे विवाहबाह्य संबंध असणं हेच मुळी खूप वेगळं होतं. हा एकदम बोल्ड सिनेमा होता. व्यक्तिरेखाही बोल्ड होत्या. विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणं, तिच्याबरोबर राहणं हे भारतीय प्रेक्षकांसाठी निषिद्ध होतं. म्हणूनच आम्ही हिंदी सिनेमाचं वर्जनच बदलून टाकलं. नारायण यांच्या कथेप्रमाणे सिनेमात रोजीचा नवरा दारू पितो आणि एका मुलीशी त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. आपल्या नवऱ्याला सोडून द्यायच्या रोजीच्या निर्णयाला पाठबळ मिळावं म्हणून ही घटना होती. पण सेन्सॉर बोर्डानं सिनेमावर आक्षेप घेतला. त्यावेळच्या माहिती आणि प्रसारण मंत्री इंदिरा गांधी यांनी मात्र या सिनेमाला हिरवा कंदील दाखवला. Personally to Mrs. Gandhi, to Mrs. Indira Gandhi, who was then the information broadcasting minister, and she sought as Rashtrapati. इंदिरा गांधी त्यावेळी माहिती प्रसारण मंत्री होत्या. त्यांनी हा सिनेमा खास वेळ काढून पाहिला. त्यांची रिॲक्शन बघण्यासारखी होती. त्या हसल्या, म्हणाल्या, देवानंद तुम्ही फास्ट बोलता. Movie was over, I stood up and looked behind. She smiled and she said, "Come tomorrow, we'll clear it. But you speak so fast, Mr. Devanand." I said, "Didn't you like me?" No, it was good. गाता रहे मेरा दिल. People at that time told me, my other producers and directors and some actors also. अनेकांनी मला सांगितलं की मी फार मोठी चूक करते, कारण सिनेमाची हिरोईन असं काही करत नाही. खलनायिकाच असं करू शकते. म्हणजे आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या बरोबर लग्नाशिवाय राहणं. त्या काळात हे खूप चुकीचं समजलं जायचं. Sorry. Because she walks out on the husband and she is living with a man, not getting married, and like living in a relationship. In those days that was no. I think Veda's best picture. वहिदाचा हा सर्वोत्तम सिनेमा होता. त्यानंतर ती खूप मोठी अभिनेत्री झाली. मला वाटतं हा सिनेमा तिची चांगली चॉईस होता. इंग्लिश सिनेमासाठी दिग्दर्शकाने दुसरीला आणलं होतं, पण आम्ही वहिदाचं नाव सुचवलं. तिने चांगलं कामही केलं. पर्ल बकनं तिचे इंग्लिश उच्चारही सुधारले. English language and the accent and the pronunciation. Dad had agreed to Wahida Rehman. टॅडला या रोलसाठी सुरुवातीला वैजंतीमाला हवी होती, कारण ती एक उत्कृष्ट डान्सर होती. पण ती खूप लठ्ठ असल्यामुळं हॉलिवूड व्हर्जनला ती सूट होणार नाही असं टॅडचं मत होतं. Film for a Hollywood for Hollywood. क्या से क्या हो गया. आर.के. नारायण यांना हिंदी सिनेमा फारसा आवडला नव्हता, पण त्यांच्या कथेतला आत्मा, व्यक्तिरेखा यांना धक्का लागला नव्हता. तेरे प्यार में. It was beautifully done. सिनेमा सुंदर बनवलाय. अनेक बाजू सिनेमात आहेत. तुम्ही रोजीला हेट करू शकत नाहीत की राजूला. जुगार खेळतो, दारू पितो. रोजी त्याला लग्न करायचंय म्हणून सांगते. तिला संसार हवाय. पण राजू महत्वाकांक्षी झालाय. व्यक्तिरेखा काही फक्त ब्लॅक अँड व्हाईट नाहीत, तर त्या ग्रे शेड मध्ये आहेत. गाईड सिनेमातला सर्वात चांगला भाग कोणता असेल तर तो अहमदाबादला नदी किनारी मृत्यूशय्येवर आहे तो. असंख्य लोक रोज त्याच्या पायाशी बसतात. त्याला ते साधू समजतात. मलाही त्यावेळी मोठं वाटायला लागलं. अनेकांच्या मनावर राज्य करणारा असा माणूस. भारतीय प्रेक्षक भावुक आहे, आध्यात्मिक आहे. म्हणजे ते माणूस अभिनय करतोय असं समजतच नाहीत. त्यांना तो खरंच साधू वाटायला लागतो. I can't get over those moments. I felt I was being led on to a certain moment of great stardom, great martyrdom, great being some sort of a man who's going to stay in the minds of the people.